नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहतात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 5 एप्रिल 2025 चालू घडामोडी म्हणजेच इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलचे करंट अफेअर्स। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही इतके सगळेजण व्हिडिओ पाहतात पण लाईक आणि सबस्क्राईब करायला खरोखर कंजूसपणा करतात। तुम्हाला विनंती आहे की कोणतेही चार्जेस लागत नाही। प्लीज तुमचं एक बटन आणि एक सबस्क्राईब, एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप मोलाचं आहे। आम्ही एवढी मेहनत करतो, त्याचं फळ तर कमीत कमी लाईक आणि सबस्क्राईबने व्हायलाच पाहिजे। चला तर पहिला प्रश्न आहे, राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या बाजूने किती मते पडली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 128 मते पडली। प्रश्न दुसरा आहे नंबर 2, राज्यसभेत वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात किती मते पडली? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 95 मते पडली। पुढचा प्रश्न आहे नंबर 3, देशात आईस्क्रीम विक्रीत कोणते राज्य प्रथम स्थानावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, गुजरात। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, देशात आईस्क्रीम विक्रीत महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 2 क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, फोर्ब्स 2025च्या यादीनुसार कोण जगात श्रीमंताच्या यादीत अग्रस्थानी आहे? तर याचं बरोबर आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इलॉन मस्क। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, फोर्ब्स 2025च्या अब्ज देशांच्या यादीनुसार भारत देश कितव्या क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3 क्रमांकावर आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, आर्थिक वर्ष 2024-25मध्ये देशाचे GST संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 16.76 लाख कोटी झाले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, आर्थिक वर्ष 2024-25मध्ये महाराष्ट्र राज्याचे GST संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 3.59 लाख कोटी। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, आर्थिक वर्ष 2024-25मध्ये देशाचे एकूण GST संकलनात किती टक्के आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 21.50% आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, आर्थिक वर्ष 2024-25मध्ये GST संकलनात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, कोणत्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या प्रस्तावाला लोकसभेने मंजुरी दिली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मणिपूर राज्याला। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, दुसऱ्या संयुक्त राष्ट्र क्रीडा आयोजनाचा सह आयोजक म्हणून भारत कोणत्या स्पर्धेचे आयोजन करणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, योगासन आणि बुद्धिबळ। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, कोणत्या राज्यातील चपाता चिलीला GI टॅग प्राप्त झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तेलंगणा या राज्याला। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, कोणत्या राज्याने गरिबी हटवण्यासाठी PI पब्लिक प्रायव्हेट पीपल पार्टनरशिप उपक्रम सुरू केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, आंध्र प्रदेश राज्याने P4 उपक्रम सुरू केला असून त्या अंतर्गत किती वर्षापर्यंत गरिबी हटवण्याचे लक्ष्य ठेवले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 2029 पर्यंत ठेवले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 16, कोणत्या राज्यात दरवर्षी माधवपूर जत्रेचे आयोजन केले जाते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, गुजरात या राज्यामध्ये। मित्रांनो प्लीज एक लाईक, तुमचं एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 17, भारताच्या सागरमाला प्रोजेक्टला किती वर्ष पूर्ण झाले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, 10 वर्ष पूर्ण झाले आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 18, ISSF विश्वकप 2025चे आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, अर्जेंटिना येथे करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 19, 47वी ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप 2025चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, उत्तर प्रदेश। पुढचा प्रश्न आहे नंबर 20, 47वी ज्युनियर गर्ल्स नॅशनल हँडबॉल चॅम्पियनशिप 2025चे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, लखनौ येथे करण्यात आले होते। पुढचा प्रश्न आहे नंबर 21, मियामी ओपन 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, याकूब मेसिंगने। पुढचा प्रश्न आहे नंबर 22, याकूब मेसिंग
ने कोणाचा पराभव करून मियामी ओपन 2025 पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नोव्हाक जोकोविच. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. फेब्रुवारी 2025 पर्यंत रेल्वे स्थानकावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात कोणते राज्य आघाडीवर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, राजस्थान राज्य आघाडीवर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDAचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, शिवसुब्रमण्यम रमन. पुढचा प्रश्न आहे नंबर 25 आणि शेवटचा प्रश्न. अमेरिका देशाने भारतातून आयात होणाऱ्या वस्तूवर किती टक्के आयात शुल्क लागू केले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 26% आयात शुल्क लागू केले आहेत. मित्रांनो, हे होते 5 एप्रिल 2025 चालू घडामोडी. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. इथेच थांबूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.